शेतकरी मित्रांनो नमस्कार. बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचे अगदी मनापासून स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, सध्या परिस्थितीमध्ये कपाशी पिकावर असलेला थ्रिप्स आणि पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव, त्याचबरोबर पातेगळ आणि बोंडअळी नियंत्रणासाठी आपण कोणती फवारणी करायला पाहिजे, तर एक जबरदस्त असं कॉम्बिनेशन आज मी तुम्हाला सांगणार आहे. खूप स्वस्त नाही, खूप महाग नाही, एकदम सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडेल अशा प्रकारची औषधं मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि जबरदस्त रिझल्ट तुम्हाला या औषधांचा मिळणार आहे. म्हणजे हे जे काही रोग आहे तर याच्यावर चांगल्या प्रकारे तुम्हाला तिथं नियंत्रण जे तर मिळवता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, औषधांची निवड करत असताना आपल्या कपाशीच्या पिकावरती रोगाचा प्रादुर्भाव हा किती आहे त्याच्यानुसार आपण जर कीटकनाशकाची निवड केली तर नक्कीच आपल्याला लागणारा जो काही खर्च आहे तर तो कमी लागतो. म्हणजे जास्त रोगाचा प्रादुर्भाव असेल तर आपण कोणते कीटकनाशकं घ्यायला पाहिजे, किंवा रोगाचा प्रादुर्भाव कमी असेल तर कोणते कीटकनाशकं घ्यायला पाहिजे, एकंदरीत सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न यूट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सोबतच नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तसेच फेसबुकवर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या बकाल ॲग्रो पॅटर्न फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करायला अजिबात विसरायचं नाही आहे. तर शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकामधील थ्रिप्स, पांढरी माशी, पात्यांची गळ आणि बोंडअळीचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला कोणते कंटेंट्स घेऊन फवारणी करायची आहे, म्हणजे कोणत्या औषधाची आपल्याला फवारणीसाठी निवड करायची आहे, तर रोगाचा प्रादुर्भाव हा किती आहे, कमी असेल तर कोणते कंटेंट घ्यायचे आणि जास्त असेल तर कोणते कंटेंट घ्यायचे. मग साधारणतः रोगाचा प्रादुर्भाव हा 15 ते 20% जर असेल तर अशा वेळेस आपण कोणत्या औषधाची निवड करायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, एक बेस्ट कीटकनाशक तुम्हाला सांगतो. UPL कंपनीचं सेक्युटो नावाचं जे काही कीटकनाशक आहे तर या कीटकनाशकाची तुम्ही अशा वेळेस तिथं निवड करू शकता. म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव हा 15-20% असेल तर याच्यामध्ये 2 घटक मिळतात. ॲसिटामाप्राइड 20%, त्याचबरोबर क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल 20%, WG ग्रॅन्युअल विटेबल ग्रॅन्युअल फॉर्ममध्ये हे औषध मिळतं. शेतकरी मित्रांनो, 2 in 1 काम करणारं कीटकनाशक आहे. ॲसिटामाप्राइडमुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या कपाशी पिकातील रस शोषण करणाऱ्या किडी चांगल्या प्रकारे नियंत्रणात येणार आहे. आणि क्लोरॅन्ट्रानिलिप्रोल म्हणजे कोराजेनमधला जो घटक आहे तर याच्यामुळे 100% आळीचं नियंत्रण तिथं होणार आहे. त्यामुळे याच्यात तुम्हाला दुसरं कोणतंही कीटकनाशक घेऊन तिथं फवारणी करण्याची गरज पडणार नाही. शेतकरी मित्रांनो, हे झालं रोगाचा प्रादुर्भाव कमी असेल त्यासाठीचं कीटकनाशक. आता थ्रिप्स आणि पांढरी माशीचा प्रादुर्भाव जास्त असेल, पिकाची पानं थ्रिप्समुळे खालच्या बाजूनं एकदम लालसर झाली असेल आणि पानं कोकडली असेल, पानाच्या वाट्या बनल्या असेल, पिकाची वाढ खुंटली असेल, म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव हा 30%पेक्षा पुढे गेला असेल, तर अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपण कोणत्या कीटकनाशकाची निवड करायला पाहिजे. तर इमिडाक्लोप्राइड 40% प्लस पिप्रोनिल 40% हे 2 घटक असलेलं घरडा केमिकलचं पोलिस या कीटकनाशकाची तुम्ही अशा वेळेस तिथं निवड करायची आहे. किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही बायर कंपनीचं सेम घटक असलेलं लेसेंटा नावाचं कीटकनाशक तुम्हाला तिथं घेता येते. यामुळे शेतकरी मित्रांनो तुमच्या कपाशी पिकातील जो काही थ्रिप्स वगैरे, पांढरी माशी वगैरे आहे तो चांगल्या प्रकारे नियंत्रणात येणार आहे. रोगाचा प्रादुर्भाव जास्त असेल तर हेच कीटकनाशक घ्या. दुसऱ्या कीटकनाशकानं शक्यतो रोगाचा प्रादुर्भाव हा लवकर नियंत्रणात येणार नाही. पण पोलिस किंवा लेसेंटा जर तुम्ही घेतलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक आळीनाशक हे घेणं गरजेचं आहे आळीच्या नियंत्रणासाठी. मग यामध्ये तुम्ही इमामॅक्टिन बेंझोएट 5% घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं इमामॅक्टिन घेऊ शकता. हे 2 कंबाईनमध्ये तुम्हाला तिथे घ्यायचे आहे. हे झालं शेतकरी मित्रांनो कीटकनाशक. आता याच्यासोबत एक चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक आपल्याला फवारणीमध्ये तिथं घ्यायचं आहे. तर आपण बघतो की मागच्या 3-4 दिवसापासून सततचं ढगाळ वातावरण आहे, रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडतोय. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कोणत्या बुरशीनाशकाचा वापर करायला पाहिजे, तर मी तुम्हाला 2 बुरशीनाशकं रिकमेंड करतो. त्याच्यापैकी कोणतंही एक घ्या. एक तर इंडोफिलचं M45 किंवा टाटाचं ताकद. हे 2च बुरशीनाशकं मी तुम्हाला सांगणार आहे. हे 2च का सांगतोय, कारण सध्याचं वातावरण जर बघितलं तर अशा वातावरणामध्ये पिकावर स्पर्शीय बुरशीचा प्रादुर्भाव हा जास्त होतो. त्याच्यामुळे आपल्याला स्पर्शीय बुरशीनाशकाचाच फवारणीत वापर करायचा आहे. सिस्टेमिक बुरशीनाशकं अशा वेळेस फारशी काम करत नाही. त्याच्यामुळे स्पर्शीय बुरशीनाशक M45 कॉन्टॅक्ट फंगिसाईड आहे आणि टाटाचं ताकदसुद्धा हे कॉन्टॅक्ट फंगिसाईड आहे, म्हणजे स्पर्शीय बुरशीनाशक आहे. याचा तुम्हाला फवारणीमध्ये वापर करायचा
आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, पात्यांची म्हणजे अन्नद्रव्याच्या अभावी पात्यांची गळ होऊ नये त्यासाठी काही विद्राव्य खतं मी तुम्हाला सांगतो. आता विद्राव्य खतं जे मी तुम्हाला सांगणार आहे ते पण तुम्हाला पिकाच्या स्टेजनुसार त्याचा वापर करायचा आहे. म्हणजे तुमच्या कपाशी पिकामध्ये 15-20 पर्यंत बोंड ही लागलेली असेल, 100+ पाते असेल, तर अशा वेळेस तुम्ही 13-40-13 या विद्राव्य खताचा वापर करू शकता 100 ग्रॅम, आणि त्याच्याबरोबर 25 ग्रॅम बोरॉन, 20% बोरॉन असलेलं बोरॉन तुम्ही त्याच्यासोबत वापरू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, महादनचं फ्लॉवरिंग स्पेशल नावाचं जे काही खत आहे विद्राव्य खत, त्याचा तुम्हाला अशा वेळेस वापर करता येतो. किंवा ज्या शेतकऱ्यांची अर्ली लागवडी आहे, म्हणजे 20-25 मेची ज्यांची लागवड आहे, ज्यांच्या कपाशीवर 40-50 पर्यंत बोंड आज रोजी तयार आहे, तर अशा शेतकऱ्यांनी कोणतं विद्राव्य खत वापरायला पाहिजे? तर अशा वेळेस तुम्ही पीक ट्रेसमध्ये जाऊ नये, बोंडाचं पोषण चांगलं व्हावं त्यासाठी शेतकरी मित्रांनो 13-0-45 या विद्राव्य खताचा फवारणीमध्ये वापर करू शकता 100 ग्रॅम प्रति 20 लिटरच्या पंपासाठी. अशा पद्धतीनं तुम्ही जर हे कॉम्बिनेशन घेऊन फवारणी केली तर शेतकरी मित्रांनो, नक्कीच मी तुम्हाला सांगतो की इतर ज्या काही फवारण्या आहे, म्हणजे ज्या महागाड्यातल्या फवारण्या आहे, त्याच्यापेक्षा थोडासा खर्च तुम्हाला कमीच लागणार आहे आणि बेस्ट रिझल्ट तुम्हाला या कॉम्बिनेशनचा मिळणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि तुमच्यासारख्या असंख्य शेतकऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका.